नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पडवळची भाजी बनवणार आहोत। अगदी चमचमीत आणि टेस्टी अशी भाजी आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। टिफिनसाठी पण तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तर सर्वात आधी एका कढईमध्ये तेल घेतले, साधारणतः 1-2 चमचे। तेल छान गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी ऍड केली आहे आणि त्याच्यानंतर कांदा आहे बारीक चिरलेला तो ऍड केलाय आणि कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय। अतिशय टेस्टी लागते आणि अगदी चमचमीत अशी रेसिपी तयार होते ही। आणि त्याच्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो आहे, तो पण बारीक चिरलेला आहे, तो ऍड करायचा आहे आणि आपल्याला तो परतून घ्यायचा आहे छान अगदी सॉफ्ट होईपर्यंत। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाला ऍड करायचे। तर त्यामध्ये सर्वात आधी पाव चमचा इतकी हळद घेतली आहे, त्यानंतर लाल तिखट आहे। याच्याऐवजी कांदा लसूण मसाला ऍड केला तरी पण चालेल। तर साधारणतः 1-1.5 चमचा इतका लाल तिखट आहे आणि 1 चमचाभर इतका गरम मसाला आहे। आणि हे सर्व जे आहेत मसाले तर ते छान एकत्र एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। त्यानंतर मीठ ऍड केलंय। मीठ टाकल्यानंतर पण परत आपल्याला मीठ सर्व मसाल्यामध्ये आणि कांदा आणि टोमॅटो मध्ये छान एकत्र मिक्स करून घ्यायचंय। आणि हा जो आहे हा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, तर रंग खूप छान येईल भाजीला, तर तो अर्धा चमचा टाकलाय। आणि याच्यापूर्वी माझं लसूण खोबरं जे आहे तर ते ऍड करायचं राहिलं होतं, तर ते पण मी ऍड करते आता। तर कांदा टाकल्यानंतर शक्यतो लसूण खोबरं ऍड करते। तर आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट होती ती। त्यानंतर जे पडवळ आहेत तर ते स्वच्छ धुवून चिरून घेतलेत, त्याच्या फोडी करून घेतलेत आणि ते ऍड करून थोडंसं परतून घ्यायचंय। साधारणतः 1-2 मिनिट आपल्याला ते छान परतून घ्यायचे, सर्व मसाल्यामध्ये छान एकजीव झालं पाहिजे। आणि त्यानंतर शिजण्यासाठी अगदी थोडंसं पाणी ऍड करायचं, साधारणतः 1-2-1.5 वाटी पाणी ऍड केलंय मी। आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आहे तर ते पण टाकले, साधारणतः 1-2-3 चमचे। आणि ते छान एकत्र मिक्स करून आपल्याला त्याला वाफ देऊन घ्यायची आहे। साधारणतः 15 ते 20 मिनिट मध्ये हे भाजी जी आहे तर ती तयार होऊन जाते। तर पाणी बऱ्यापैकी आटलंय आणि भाजी तयार होत आलीये। थोडंसं आपल्याला पाणी अजून आटवून घ्यायचंय। तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली आणि ती पण छान एकत्र भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। तर टेस्टला तर छानच लागते, पण तुम्ही टिफिनसाठी पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर चमचमीत अशी पडवळची भाजी तयार आहे। जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर बघू शकता रेसिपी बनवून तयार आहे, चमचमीत अशी पडवळची भाजी। तर रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।